नमस्कार मंडळी, तुमच्या घरामध्ये देखील कोणी संजय गांधी निराधार योजनेचा लाभार्थी असेल किंवा तुम्ही स्वतः योजनेचा लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वपूर्ण होणार आहे. कारण की आता या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेमध्ये 1 जानेवारी 2025मध्ये काही महत्त्वपूर्ण असे बदल करण्यात आले. तर कोणते ते बदल झाले ते जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओसुद्धा लाईक करून ठेवा. चला तर आता ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता कोणते ते महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले ते जाणून घेऊयात. चला तर व्हिडिओ सुरू करूयात. तर आता या ठिकाणी 1 नंबरचा महत्त्वपूर्ण बदल म्हणजे सामाजिक न्याय व विशेष विभागाने काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते संजय गांधी निराधार योजनेचा त्याचबरोबर श्रावणबाळ सेवाराज निवृत्ती वेतन योजनेचा थेट लाभ लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी आदिवात पोर्टल https://sas.myit.org विकसित करून त्याचे अनावरण देखील केले होते. त्यानुसार आता संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवाराज निवृत्ती वेतन योजनेचा थेट लाभ लाभार्थ्यांना डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत इथून पुढे दिला जाणार आहे. तर आता या ठिकाणी 19 डिसेंबर रोजी जो काही जी आर आला होता त्यानुसार आता सर्व लाभार्थ्यांना म्हणजे संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून तुम्हाला थेट डीबीटीचा लाभ मिळणार आहे. तर आता या ठिकाणी एकाच वेळी सर्वच लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यानंतरचा 2 नंबरचा महत्त्वपूर्ण बदल म्हणजे लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला वेळेवरती पेन्शन मिळण्यासाठी आता प्रत्येक महिन्याची 5 तारीख निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे राज्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या 15,97,116 लाभार्थ्यांना आणि श्रावणबाळ सेवाराज निवृत्ती वेतन योजनेच्या 29,62,015 असे एकूण 45,59,131 लाभार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. तर आता अशा काही प्रकारे निराधार योजनेमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले जे की आता तुम्हाला 1 जानेवारी 2025मध्ये पाहायला मिळणार आहे. तर आता या ठिकाणी आपल्यातील खूप सारे जण आपल्याला विचारत आहे की दादा आम्हाला 2100 रुपये कधी मिळणार आहे. तर पहा, 2100 रुपये तुम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की जसंही महाराष्ट्राचं मार्चमध्ये आर्थिक बजेट सादर होईल त्यानंतर तुम्हाला 2100 रुपयाचा निर्णय होऊ शकतो. त्यानंतर तुम्हाला 2100 रुपये वाढीचा जी आर निघेल आणि मगच तुम्हाला 2100 रुपये महिन्याकाठी सुरू होतील. तोपर्यंत तुम्हाला महिन्याला फक्त 1,500 रुपये मिळणार आहे. तर आता असा होता माहितीपूर्ण असा व्हिडिओ जर तुम्हाला जरासुद्धा माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा. तर मग भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.